35 आपण पाहतोय. या ठिकाणी पाहिलं तर निश्चितपणे पाहिलं तर 35 ही धावसंख्या. 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 14 धावा आपण पाहतोय. प्रितेश मात्र 8 चेंडू 26 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. ओ समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलाय. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होणार का? नाही. आता मात्र स्ट्राईक चेंज झालेली आहे. इथे मात्र पाहतोय की प्रितेश शिगवण 9 चेंडू आणि 27 धावांवरती खेळतोय. तर सदानंद 6 चेंडू आणि 4 धावांवरती खेळतोय. जर आपण रिक्वायर रन रेट पाहिला तर 8.69 चा आहे. पाहायचं आपण पुढचा चेंडू सफल, परंतु वेस्टिनच्या डोक्यावरून पण पाहिलं तर निश्चितपणे चेंडू पहा मिळतोय. ऐसा वाईड बॉल पंचाने दर्शवला. या ठिकाणी मात्र गुरुदत्त गोकर्णे सर उषळला नाही तर हा निर्णय दिलाय. परंतु इथे मात्र पाहिलं तर खरोखर खेळपट्टीवरती मात्र आता आपण खेळ पाहतोय. ज्या अर्थी आपण खरोखरची सुरुवात देखील चांगली केली आहे. याच्यासाठी 18 सेकंदाचा दिवस होणार का गोल? या ठिकाणी मात्र खरोखर पाहतोय 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट केले आणि इथे मात्र मॅच 9-12ची मॅच आली. 9 चेंडू 12. इथे मात्र का असं वाटत नाहीये की साधारण याला की ज्या वेळेस आपल्याला जर समोरचा फलंदाज सेट आहे तर सेट बॅट्समॅन असेल तर एक धाव काढून मात्र त्या समोरच्या फलंदाजाला द्यावी. हे मात्र त्यांच्या पाहायला मिळणार निश्चितपणे. 8 चेंडू आणि 12. सुरेख मात्र या ठिकाणी मात्र आता निश्चितपणे विकेटच्या स्वरूपात मात्र परतावं लागतंय या ठिकाणी. आणि पाहिलं तर निश्चितपणे पाहतोय आपण की 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. 7 चेंडू 12 धावांची गरज आपण पाहतोय. आवश्यकता आहे या ठिकाणी. आता मात्र पहिला गडी ब्रिक थ्रोच्या माध्यमातून धावचीच्या स्वरूपात विकेट मिळाला आहे. आणि इथे मात्र धावसंख्या पाहिलं तर एक गडीच्या मोबदल्यामध्ये स्वराज्य 11 ताडवी या संघाची धावसंख्या 37 अशी आपण पाहतोय. धावफलकावरती थोडंसं नाकूस दिसतोय. जर पाहिलं तर सदानंद जर पाहिलं तर निश्चितपणे या ठिकाणी नाकूस होऊन परततोय. परंतु पाहायचं आहे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज या ठिकाणी मात्र डाऊनवरून चेंडू परतला. या ठिकाणी एक धाव मिळते. स्ट्राईक मात्र आपल्याकडे देणार. 6 चेंडू या ठिकाणी 11 धावांची गरज. 6 चेंडू 11. संदीप